नमस्कार. पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आज येईल, उद्या येईल, दिवाळीच्या आधी येईल असंख्य बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या. परंतु दिवाळी उलटून गेली तरी देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता काही आला नाही. नेमकी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खरं येणार आहे का सरकार टिंगल करतंय असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून आता उपस्थित होत आहे. कारण की पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये देखील हा हप्ता वितरित केला गेला. परंतु दिवाळी उलटून गेली तरी देखील महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांना काही बघायला मिळाले नाही. नेमकी यावरती शासनाने काय माहिती दिली आहे, काय अपडेट समोर येत आहे, पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये किती तारखेला आणि किती वाजता मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. सोबतच चॅनलवरती नवीन आलेले असाल चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करत चला. तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केली होती आणि दरवर्षी 6000 रुपये प्रत्येकी 4 महिन्यांनी 2000 रुपये प्रत्येकी शेतकऱ्याला हे खात्यावरती नियमितपणे सरकार वितरित आतापर्यंत करत आलं होतं. आणि सरकारने यामध्ये कधीही देखील लवकर हप्ता वितरित केला नव्हता. परंतु यावर्षी बाहेर राज्यामध्ये म्हणजेच पंजाब, त्या पाठोपाठ हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये केंद्र सरकारने मदतीचा हात देत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दिलासा हात दिला आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तेथील शेतकऱ्यांसाठी लवकर वितरित करण्याचा निर्णय घेतला. रातोरात निधी मंजूर करत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये हे वितरित केले. आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील आशा लागली होती की आता महाराष्ट्राचा नंबर आहे आणि आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळी अगोदरच मिळेल. परंतु केंद्र सरकारने महाराष्ट्राला जणू काही परक केला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. तरीही देखील महाराष्ट्रामध्ये दिवाळी अगोदर हप्ता वितरित न करता जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने हप्ता वितरित केला गेला. मग यामध्ये प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले नाही का, त्यांना मदतीची आवश्यकता नव्हती का? शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आशा ही केंद्र सरकारकडून होती, परंतु सरकारने हे तोंड फिरवले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हप्ता लवकर वितरित केला नाही ही शोकांतिका आहे. कारण की शेतकऱ्यांवरती सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती संकट कोसळले आहे. अशा स्थितीमध्ये जरी सरकार मदत करू शकलं नाही तर मग त्याचा उपयोग काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 21 हप्त्याचे पैसे केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांचा यामध्ये समावेश आहे. परंतु हा हप्ता थोडा लांबणीवरती आहे. कारण की त्याआधी केंद्र शासनाने या योजनेमध्ये एक कठोर पडताळणी सुरू केली. ती पडताळणी म्हणजे शासनाने जेव्हा योजना चालू केली होती तेव्हा सांगितले होते की एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे जर तुम्ही नवरा बायको आणि तुमच्या घरामध्ये जर अल्पवयीन मुले असतील तर तुमच्या घरातील फक्त एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत होता. परंतु काही लोकांनी या योजनेचा गैरवापर करत बायकोच्या नावे जमीन असल्या कारणामुळे तिलाही देखील या योजनेतून लाभ घेऊ दिला आणि लाभ आता सुरूच होता. ही गोष्ट सरकारच्या लक्षात येताच सरकारने कठोर निर्णय घेत सर्वांना या योजनेतून 15 ऑक्टोबर 2025 रोजी ह्या पात्र केले गेले आहे आणि त्याची पडताळणी ही अजूनही देखील सुरू आहे. त्या कारणामुळे पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रामध्ये लवकर बघायला मिळाला नसल्याची माहिती शासनाने दिली आहे. तर मग हा हप्ता नेमकी कधी मिळणार आहे? कारण की समोर बिहारमध्ये आता निवडणुका या सुरू होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्याच्या नंतर हप्ता मिळेल का, तर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नसल्याची भीती ही शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता आचारसंहिता लागल्यानंतरही देखील वितरित करता येतो. कारण की यामध्ये फक्त नवीन योजना काही सुरू करता येत नाही, परंतु ज्या योजना चालू आहे त्या योजनेमध्ये कुठलाही देखील अडथळा हा येत नाही. तुम्हाला हप्ता हा वितरित करता येतो. त्या कारणामुळे ऑक्टोबरमध्ये तर नाही परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज आपल्याला दिली आहे. धन्यवाद.